नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण गजानन महाराजांचा अनुभव ऐकणार आहोत. तूच रक्षिता, तूच अन्नदाता. सौ स्वाती, राहणार बेलापूर, नवी मुंबई, यांना आलेला महाराजांचा हा अनुभव आज आपण ऐकणार आहोत. हा अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन माऊली. जय गजानन. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील माझा जन्म, तेच माझं माहेर. आमची घराची आर्थिक स्थिती अत्यंत सामान्य, त्यामुळे मनात असूनही आणि योग्यता असूनही शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. घरच्या आर्थिक स्थितीत आपला हातभार लागावा व उद्या लग्नासाठी प्रयत्न करताना वडिलांच्या शब्दाला थोडी किंमत यावी म्हणून नोकरीचा शोध घेणे अपरिहार्य झाल्याने अलिबाग येथील सेवायोजन कार्यालयात नाव नोंदविलं आणि नोकरीसाठी माझी तळफळ सुरू झाली. 1984-85चा काळ असेल. मोठ्या मुश्किलीने एका सरकारी कार्यालयात नोकरीची संधी मिळाली, पण फक्त 6 महिन्यासाठी. 6 महिनेच नोकरी, काही दिवस बेकार. 6 महिने नोकरी, काही दिवस बेकार असा क्रम सुरू झाला. पण ती सरकारी नोकरी आहे ही आशा फार मोठी होती. त्यामुळे त्या गोष्टीचा आधार मिळून 16 फेब्रुवारी 1987 रोजी माझं लग्न झालं. कामत हे माझं आडनाव आता बदललं. आता मी झाले होते स्वाती सिनकर, मुक्काम महाड. लग्नाच्या काही वर्ष झाली. सरकारी नोकरी आहे ही मोठी आशा होती, पण सरकारी नोकरी होती म्हणूनच ती माझी नोकरी सुटली. कारण महाराष्ट्रात सरकारने 0 बजेटचा त्यावेळी स्वीकार केला. परिणामी तेव्हा खूप लोकांनी नोकरी सुटली. माझीही नोकरी सुटली. आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आणि लग्न ठरण्यासाठी जो फार मोठा आधार होता तोच गेला. त्यामुळे प्रचंड मानसिक त्रास सुरू झाला. अंतमनातील आंदोलन आणि सभोवतालच्या लोकांची दृष्टी यानं मनाला क्लेश होऊ लागले. पण त्या वाईटात चांगलं असं झालं की नियतीने तोच काळ माझ्या जीवनात गजानन महाराजांच्या प्रवेशासाठी निवडला. कार्यालयीन कामाचा परिचयाची झालेली मैत्रीण मीनाक्षी हिनं माझ्या जीवाची घालमेल पाहून मला गजानन विजय वाचण्याचा सल्ला दिला. शेगावच्या गजानन महाराजांविषयी माहिती दिली आणि मी गजानन महाराजांची भक्ती करू लागले. माझं गजानन विजय वाचन सुरू झालं. त्याला स्वाभाविकपणे मनाच्या आंतरतेची जोड मिळाली. परिणामी महाराजांच्या कृपेने मला 4 महिन्यासाठी का होईना तहसीलदार कचेरी महाड येथे कामावर रुजू करण्यात आले. निमित्त होतं निवडणूक. 4 महिन्यानंतर पुढे काय या प्रश्नाची टांगती तलवार डोक्यावर होती. त्यामुळे तळमळीने गजानन विजय वाचन सुरूच होते. मला त्या सर्व गोष्टी इतकं वेड लागलं होतं की ऑफिसात रिकाम्या वेळी मी कागदावर विजय ग्रंथातील ओवी लिहायचे. महाराजांचे विचार लिहायचे. गजानन महाराज या विषयात गढून जायचे. त्याचं सुमारास एके रात्री महाराज माझ्या स्वप्नात आले. मला म्हणाले, तू शेगावला ये, मी तुझी अर्धी भाकरी पूर्ण करतोय.
मनात शेगावला जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. पण 4 महिन्याच्या त्या टेम्पररी नोकरीत 4 दिवसांची रजा मिळणार कशी? पण प्रश्न शेवटी निश्चेचाही होताच. एक दिवस नायब तहसीलदारांना हिमतीनं विचारलं, सर, शेगावला जायचं होतं. योग एवढा जबरदस्त होता की साहेब गजानन महाराजांचे भक्तच होते. ते म्हणाले, मध्यंतरी तुझ्या टेबलवर कागदावर तू लिहिलेल्या ओव्या मला दिसल्या. ते पाहून आणि तुझ्या वागण्यातून तर मला बंकटाच्या अवस्थेची आठवण झाली. वास्तविक या काळात सुट्टी देणे नियमात बसत नाही, पण मी माझ्या रिक्सवर तुला शेगावला जाण्याची अनुमती देतो. जाऊन ये शेगावला. 1990चा नोव्हेंबर-डिसेंबर आणि 1991चा जानेवारी-फेब्रुवारी हे 4 महिने मी त्या ऑफिसात होते. तेव्हा डिसेंबर महिन्यात मी शेगावला जाऊन महाराजांना प्रार्थना करून परतले व अर्धी भाकर पूर्ण केव्हा होते याची वाट पाहू लागले. मला महाराष्ट्रात पाणी पुरवठा व जलनिसारण मंडळ येथून कॉल आला. मला 10 जानेवारी 1991ला कोकण भवनमध्ये सकाळी 10 वाजता इंटरव्ह्यूसाठी बोलावलं होतं. 8 तारखेला दशमी होती. मी दशमीला 7 अध्याय, एकादशीला 7 अध्याय व द्वादशी म्हणजे 10 तारखेला पहाटे 4 वाजता उठून 4 अध्याय व इंटरव्ह्यू नंतर शेवटचे 3 अध्याय असा बेत आखला. 4 अध्याय वाचून सकाळी 7 वाजता महाडून कोकण भवनासाठी बस पकडली. पनवेलपर्यंत मला छान झोप लागली. पनवेलला मिस्टरांनी जागं केलं. आता अर्धा तास प्रवास होता. मी बाहेर बघितलं. पाईपलाईनवर मराठी इंग्रजीतून ऑफिसचं नाव आणि कार्यालय व आमच्या विषयाची संबंधित माहिती लिहिली होती. मी ती मनापासून वाचली. जणू ते महाराजांनीच मला सुचविलं असावं. कारण इंटरव्ह्यूमध्ये नेमकं तेच प्रश्न विचारण्यात येऊन माझी उत्तर अचूक ठरली. एकूण 300 मुलांमधून 12 जणांची निवड झाली. त्यात मी एक होते. कुठलाही पैशाचा व्यवहार न होता महाराजांनी माझं काम केलं होतं. पण पुढे 11 लोकांना कॉल लेटर आलं, पण मला मात्र आलं नाही. मी अस्वस्थ झाले. मला आठवतं, त्या रात्री मी महाराजांना कळवळून प्रार्थना केली. म्हटलं, महाराज, तुम्ही बोललावलं, मी शेगावला आले, दर्शन झाले, माझं काही चुकलं का? माझी अर्धी भाकर पूर्ण कधी होणार? त्या रात्री मला स्वप्न पडलं. मी स्वप्नात पाहिलं, माणगावला आमच्या घराचं दार बंद आहे. तिथे कडीत पत्र अडकून ठेवलं आहे. मी दुसरे दिवशी माझ्या 1.5 वर्षाच्या स्वप्नीलला घेऊन माणगावला गेले. खरोखरच तिथे नोकरीवर रुजू होण्याचा आदेश माझी वाट पाहत होता. आपण गजानन विजय ग्रंथात वाचतो ना की महाराजांनी काशीनाथ पंताला सांगितलं की जा, तारवाला तुझी वाट पाहतो आहे, आणि काशीनाथ पंताला नोकरी लागली. अगदी तशीच गत माझी झाली. आता या सर्व गोष्टींना बराच काळ लोटला. सध्या मी CBD बेलापूर येथे स्थायिक झाले आहे. मधल्या काळात महाराजांनी बरेच विलक्षण अनुभव दिले. अगदी मुलाच्या मृत्यूच्या दारातून परत आणेपर्यंत. हे अनुभव मी पूर्वी कथन केले आहेत. अगदी अलीकडे म्हणजे नोव्हेंबर 2018चा हा अनुभव आहे. सांगून तुमची रजा घेते. 5/11/2018 ची गोष्ट. धनतेरसच्या दिवशी दिवाळीसाठी पुण्याला मुलाकडे जाण्याची माझी योजना होती. दुपारी 3:30-4च्या गाडीने मी निघू शकणार होते. ऑफिसातून साहेबांनी तशी अनुमतीही दिली होती. पण
अंतमनातून सूचना येऊन आणि महाराजांना प्रेरणा दिली की मंदिरात पंत्यांची तयारी करून ठेवशील. त्याप्रमाणे मी 2 बायकांना व एका मुलीला संध्याकाळी घरी दिवाळी इनाम घेण्यासाठी बोलावले. त्यांना इनाम दिले व पंत्या दिल्या आणि अचानक त्यांच्यासमोर माझ्या दोन्ही कानातून जोरदार कळा आल्या. मानेच्या मागील भागापासून कपाळापर्यंत कळ आली. दरदरून घाम फुटला. मान वाकडी झाली. शरीरातून प्राण जावा असं होऊन मी कोसळले. नशीब मिस्टर घरी होते. त्या सर्वांनी मला लगेच MGF हॉस्पिटल बेलापूर येथे नेले. डॉक्टरांनी लगेच चेक केलं. माझं BP 240 120 होतं. डॉक्टर म्हणाले 10 मिनिटं उशीर झाला असता तर सगळं संपलं होतं. मेंदूची नस तुटून रक्तस्राव झाला होता. ब्रेन हॅमरेज. सुरुवातीला काही काळ मी बेशुद्ध होते. CT स्कॅन, MRI सर्व झालं. मी 15 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्याही अवस्थेत गजानन महाराजांचं नाव आणि गजानन बावांनी जशी आठवेल जशी जमेल मी म्हणत होते. अर्धवायूचा झटका, स्मृतिभ्रंश, वाणी दोष, एखादी विकृती, काहीही होऊ शकतं. होतं, पण महाराजांच्या कृपेने तसं काहीही झालं नाही. हाच अटॅक बसमध्ये आला असता तर या विचाराने आजही थरकाप होतो. माझ्या प्रकृतीसाठी फास्ट रिकव्हरी पाहून डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केलं. ज्यांनी मला तेव्हा प्रत्यक्ष पाहिलं होतं ते आजही झाल्या घटनेविषयी आश्चर्य व्यक्त करतात. मला प्रश्न विचारतात तेव्हा मी त्यांना म्हणते, काय झालं, कसं झालं ते माझ्या महाराजांनाच ठाऊक. बाकी मला विचाराल तर मी हेच म्हणेन, श्री गजानन, जय गजानन, श्री गजानन, जय गजानन.